डन. तुझं ओपन करा. हॅलो, ते द्यायला वेळ लागेल. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये. आज आपण जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अहमदनगर आणि ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या माध्यमातून कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने मराठी राजभाषा गौरव दिन व्याख्यानमाला साजरी होत आहे. आणि आज चढती अशी कमान आहे सन्माननीय व्याख्यात्यांची. आणि हे आजचं आगळं वेगळं असं चौथं पुष्प आपल्यासमोर आज गुंफत आहेत. एक आगळा वेगळा असा अवलिया, आगळा वेगळा असा अस्मादिक आणि एक वेगळं असं व्यक्तिमत्व. माझ्या बाजूला बसलेले सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि त्याचबरोबर जिल्हा ग्रंथालय अधिकारी अहमदनगर यांच्या माध्यमातून ही संकल्पना आहे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अहमदनगर सन्माननीय श्रीमान अशोकजी गाडेकर साहेबांची. आणि म्हणून वेगळे उत्तमोत्तम असे वक्ते आणि व्याख्याते या संपूर्ण व्याख्यानमालेमध्ये आपल्याला भेटासाठी येत आहेत. आणि म्हणून एक चौकटी बाहेर जाऊन काम करणारा अधिकारी, जनमानसामध्ये रमणारा अधिकारी आणि समोरच्याची अडीअडचण समजून घेऊन त्याला त्याच्या अडचणीमध्ये, संकटामध्ये योग्य मार्ग दाखवून मदत करणारे, सहकार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे सन्मान्य अशोक गाडेकर. आणि म्हणून या पुस्तकांमध्ये रमणारा माणूस मान्य गाडेकर साहेब. आणि म्हणून त्यांनी अशी एक संकल्पना पुढे आणली की पुस्तकांबरोबरच सोशल मीडियावर जे लोक टेक्नोसेवी झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण शब्दांचं, वाचनाचं, विचाराचं काहीतरी चांगलं खाद्य देऊ, अशी ही त्यांची संकल्पना. आणि म्हणून या व्याख्यानमालेतलं चौथं पुष्प आज गुंफत आहेत प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव. कोण आहेत संतोष यादव, नेमकी काय आहे त्यांची पार्श्वभूमी, ते नेमकं काय काम करतात, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय कॉलेजचा मुलगा आपल्या शेजारी या ठिकाणी बसलेला आहे. पण हा साधा सुद्धा युवक नसून स्वामी विवेकानंद यांच्या विचारातला, यांच्या स्वप्नातला आणि भारताला अभिप्रेत असणारा एक वेगळा असा युवक म्हणून प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव आपण यांच्याकडे पाहू शकतो. अत्यंत खडतर परिस्थितीतून, संघर्षातून, संकटातून या माणसाने आजपर्यंत हा आपल्या आयुष्याचा यशस्वी प्रवास केलेला आहे आणि तरीही पाय जमिनीवर आहेत. कोण आहेत प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव? जुन्या काळी मराठी मधली एक आगळी वेगळी लिपी म्हणजे मोडी लिपी. या मोडी लिपीचे अभ्यासक म्हणून प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर या जगामध्ये जिथे जिथे मोडी हा शब्द ऐकला जातो, लिहिला जातो, बोलला जातो, त्यावर अभ्यास केला जातो, अशा प्रत्येक माणसाला माहीत असणारे प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव मोडी लिपीचे अभ्यासक आहेत. इतिहासातील गाढे असे संशोधक आहेत, अभ्यासक आहेत. आणि आपल्या अहमदनगर जिल्ह्याचा दागिना असलेलं ऐतिहासिक वस्तू संग्रहालय अहमदनगर या संस्थेचे, या शासकीय कार्यालयाचे, ज्या शासकीय वास्तूमध्ये मोठ्या प्रमाणातील या पृथ्वीवरचा ऐतिहासिक दागिना संरक्षित आहेत, जपला जातो, संवर्धन केला जातो, तो प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव यांच्या माध्यमातून तिथले ते अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. अजून काय असं वेगळं काम केलंय प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव म्हणून जेणेकरून आज आपण त्यांचे वेगळे विचार आज या मराठीच्या संवर्धनाच्या निमित्ताने ऐकणार आहोत. तर टेक्नोसॅव्ही होत असताना जगातील माणसापर्यंत मोडी लिपी जावी, त्याला मोडी लिहिता यावी, त्याला स्वतःचं नाव, स्वतःची सही किंवा मोडी लिपीमधून त्याला कविता करता याव्यात, मोडी लिपी त्याने वापरावी, अशी मोडी लिपी जर
मोबाईलच्या स्क्रीन बोर्डवर आली तर, अशी मोडी लिपी जर या कॉम्प्युटर आणि लॅपटॉपच्या स्क्रीनवर जर आली तर, अशा मोडी लिपीचं जगातील पहिलं सॉफ्टवेअर या अस्माधिकाने तयार केलेलं आहे. आणि म्हणून आज आपल्याबरोबर ते गप्पा मारणार आहेत आणि त्यांचं वाचन आणि संशोधन करत असताना मराठीने त्यांना काय दिलं आणि त्या बदल्यामध्ये त्यांनी मराठीला काय दिलं, अशा काही विचारांचं दळणवळण, एक वेगळी शेअरिंग आज आपण करणार आहोत. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपणासमोर प्रस्तुत करावं सन्माननीय अशोकजी गाडेकर त्यांना मी विनंती करतो, आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रस्तुत करावं. नमस्कार. ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या विद्यमानं मराठी राजभाषा गौरव व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. आज आपण या ठिकाणी चौथं पुष्प गुंफण्यासाठी डॉक्टर संतोष यादव सर यांना निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांची मुलाखत जी घेणार आहेत ते आमचे मित्र आणि ज्यांना अनेक पारितोषिकांनी सन्मानित केलेले आहेत, असे आदरणीय डॉक्टर अमोल बागुल सर. मित्रहो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज हे चौथं पुष्प या ठिकाणी गुंफलं जात आहे. डॉक्टर संतोष यादव सर जे आहेत, अहमदनगर जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण असलेलं अहमदनगर जिल्हा वस्तू संग्रहालय या संग्रहालयाचे ते अधीक्षक आहे. ग्रंथालय संचालनालयामार्फत अनेक संशोधन संस्थांना अनुदानं दिली जातात. आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये 3 संशोधन संस्था आहेत. त्यामध्ये ही पहिली संशोधन संस्था आहे. गेल्या 3 वर्षापूर्वी मी या ठिकाणी जेव्हा पदभार घेतला त्यावेळी वस्तू संग्रहालय अनुदान घेत नव्हतं. आमचे कोषागार अधिकारी आदरणीय घोडके सर यांच्याकडे ज्यावेळेस मी कामानिमित्त गप्पा मारत होतो, त्यांनी मला सांगितलं की असं असं वस्तू संग्रहालय आपल्याकडे आहे, नगरचं भूषण आहे आणि याला काय आपल्याला आर्थिक मदत करता येईल का. आणि त्या ठिकाणी डॉक्टर यादव सर म्हणून आहे, ते खूप अभ्यासू आणि त्यांना तळमळ या विषयाची आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी जतन केलेलं आहे. त्यांना मी म्हटलं की या ठिकाणी आपल्याला लगेच अनुदान सुरू करता येईल, मात्र त्यांचा वार्षिक अहवाल आणि ऑडिट रिपोर्ट ही कागदपत्रे यायला पाहिजे. सरांनी, घोडके सरांनी लगेच यादव सरांना फोन केला आणि त्याच दिवशी माझ्याकडे त्यांनी वार्षिक अहवाल दिला. दुसऱ्या दिवशी मी जाऊन ते वस्तू संग्रहालय पाहून आलो. खूप अतिशय उत्कृष्ट आपलं ज्ञानाचं भूषण असलेलं, जुन्या वस्तूंचा संग्रह असलेला असे वस्तू संग्रहालय आणि त्यांच्या कामाची जी तडप आहे ही मला तशी जाणवली की एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला सांगितल्यानंतर तो कागद त्याच मिनिटाला आपल्यापर्यंत येतो, ही त्यांच्या कामातून मला दिसून आलं. त्यानंतर दुसरं एक वैशिष्ट्य असं की मी ज्यावेळेस वस्तू संग्रहालयाला गेलो त्यावेळेस मोडी लिपीचा सरांचा अभ्यास खूप दांडगा आहे असं मला समजलं आणि मग बागुल सरांशी आमची चर्चा झाली आणि मग त्यांनी आजच्या या पुष्प गुंफण्यासाठी बोलवलेलं आहे. आपण सर्व जे ऑनलाईन श्रोते याचा आस्वाद घेत आहात, मला खूप आनंद वाटणार आहे की एक चांगली मुलाखत या ठिकाणी होते आहे. मी पुन्हा एकदा यादव सरांचं, बागुल सरांचं आणि आपण जे काही ऑनलाईन श्रोते वर्ग आहात या सर्वांचं मी जिल्हा ग्रंथालय अधिकारी या नात्यानं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्याचबरोबर गेल्या चौथं पुष्प असताना 3 पुष्पांना आपण खूप चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे. मला आवर्जून सांगायचं आहे की आमच्या ग्रंथालय संचालनालयाचे अधिकारी मंडळी जे आहेत या सर्व अधिकारी वर्गानं आणि आमचे माननीय ग्रंथालय संचालक आहेत, सहाय्यक संचालक आहेत, ह्या सर्वांनी या उपक्रमाचं खूप कौतुक करून खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांच्या शुभेच्छेमुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे. मी या सर्वांचं ऋण व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गाडेकर साहेब. माननीय गाडेकर साहेबांनी एक चांगली इनिशिएटिव्ह, एक चांगली संकल्पना पुढे घेऊन ही व्याख्यानमाला आपण आयोजित केलेली आहे आणि मला असं वाटतं हा संपूर्ण राज्यासाठी गाडेकर साहेबांचं पायलट प्रोजेक्ट ठरेल की प्रत्येक राज्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्याने किंवा तिथल्या कार्यालयाने यासारखी व्याख्यानमाला आयोजित करून त्यांच्या जिल्ह्यातील उत्तम असे व्यक्ती ज्यांनी पुस्तकांसाठी काम केलेलं आहे, पुस्तकातल्या विचारांसाठी काम केलेलं आहे आणि विचारांमधून घडणाऱ्या परिवर्तनासाठी काम केलेलं आहे, असे सन्मान्य सर्व अधिकारी आहेत आणि त्या सर्वांनी मिळून या उपक्रमाचं कौतुक केलेलं आहे. तर प्रथमतः मी आदरणीय अशोकजी गाडेकर साहेब यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते एक सुंदरसं पुस्तक देऊन प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव यांचा आपण सत्कार करावा अशी आपणास नम्र विनंती आहे. आदरणीय गांधीजींचं
संक्षिप्त आत्मकथा मराठी आवृत्तीतील सुंदर पुस्तक माननीय गाडेकर साहेब यांनी प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव यांना भेट दिलेला आहे. या पुष्पाची जे मुलाखत घेत आहेत आणि गेल्या 3 पुष्प ज्यांनी गुंफलेले आहे खूप अतिशय उत्कृष्ट चांगली मुलाखत घेतलेली आहे आणि त्यांचं आता एक व्याख्यान जल या विषयावरती झालेलं आहे. ते आता आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांचं जिल्हा ग्रंथालय अधिकारी या नात्यानं डॉक्टर अमोल बागुल सर यांचं पुस्तक स्वागत करतो. थँक्यू सर. सर्व भारतीय भाषा संमेलन महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचं एक सुंदर पुस्तक मला मिळालेलं आहे आणि खूप जाड असं पुस्तक आहे. 500 पाण्यांचं पुस्तक आणि निश्चितच याला पुस्तकाला मी जपून ठेवेन. आपण मुलाखतीकडे वळूया. या व्यक्तिमत्वाला आपण बोलतं करूया. मुळातच हा माणूस खूप बोलका आहे. जो माणूस वाचनाशी पुस्तकांशी संबंधित असतो, संशोधनाशी संबंधित असतो, तो माणूस माणसं वाचत असतो, समाज वाचत असतो. असा समाज वाचणारा, माणसं वाचणारा आणि 2 बोटांमधले जे गॅप असतात ते गॅप आपण एखाद्याच्या हातात हात देऊन किंवा आपले हात असे धरून किंवा समोरच्या हाताशी हस्तांदोलन करून हे गॅप आपण भरून काढत असतो. असं गॅप समाज वाढत असताना, समाज पुढे जात असताना तयार होत असतात. हे गॅप भरण्याचं काम माननीय प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव यांच्यासारखे विचारवंत करत असतात. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या 3ही पातळ्यांवर संशोधकाला काम करावं लागतं आणि अत्यंत कमी वयामध्ये आपल्या गुणवत्तेने, श्रमाने, आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि सन्मानाने, गुरुजनांच्या खूप मोठ्या अशा मार्गदर्शनाने एक वेगळी अशी झेप प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव या राज्यातील नव्हे, देशातील नव्हे तर इतिहासाच्या क्षेत्रातील, जागतिक इतिहासाच्या क्षेत्रातील एक आगळं वेगळं असं युवा नाव आहे प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव. तर मी त्यांना विनंती करतो सर, सुरुवातीला एक छोटासा गोड असा परिचय आपण या सर्व ग्रंथ वाचकांना द्यावा अशी आपणास विनंती. सर्वप्रथम धन्यवाद. मराठी राजभाषा गौरव दिन व्याख्यानमाला 27 फेब्रुवारी 2021 ते 10 मार्च 2021 जिल्हा ग्रंथालय कार्यालय आयोजित आमचे आदरणीय गाडेकर साहेब, माझे मित्र ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहे, अनेक देशातील पुरस्कार प्राप्त आहेत, अतिशय कमी वयात एक आमच्या नगरचं भूषण ठरलेलं हे असं व्यक्तिमत्व अमोल बागुल यांचेही मी मनापासून आभार मानतो. जिल्हा ग्रंथालय यांची जो कर्मचारी वर्ग आहे, जो आम्हाला नेहमी मदत करतो, जो आम्हाला निधी उपलब्ध करून देतो, त्यांचेही मी विशेष आभार मानतो. आज मला या ठिकाणी बोलायला जी संधी दिली, खरं तर मला असं वाटतं की मी त्या खरंच योग्यतेचा आहे की नाही, पण जो विश्वास दाखवला नगरकरांनी, जे प्रेम केलंय आजपर्यंत, माझ्या संस्थेचं घ्याल तर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय 2007 पासून आम्ही तिथे आलो, 2011 पासून आम्ही त्याचा एक भाग बनलो. तेव्हापासून माननीय जिल्हाधिकारी साहेब हे त्याचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर रवींद्र साताळकर हे कार्यकारी विश्वस्त आहेत. एक गुरुची जे प्रेम असतं, जी माया असते, जो एक पुढे जाण्याला जे प्रोत्साहन देतात, ते डॉक्टर साताळकरांनी खूप भरभरून केलं आणि मला असं वाटतं की सरांचं खूप मोठं योगदान आहे. माझा एक खारीचा वाटा आहे आणि माझ्या जागी दुसरी कोणाची जरी बदली झाली असती तर त्यांनी त्याच उमेदीनं माझ्यापेक्षाही खूप चांगल्या पद्धतीने ते केलं असतं. त्यात काही दुसरं हे नाही. मला आज या ठिकाणी बोलताना खरंच अतिशय एक आनंद होतोय की मी नगरकरांसाठी आज मी पुणे झालं, मुंबई झालं, अनेक बाहेरच्या ठिकाणी मी अनेक वेळा बोललो, अनेक वेळा काही संवादाला गेलो. मी औरंगाबाद युनिव्हर्सिटीत जवळपास 2-1 वर्ष मोडीचं व्याख्यान घेतलं, तिथे शिकवलं. पुणे विद्यापीठातही अनेक दिवस गेलो. पण आपल्या नगरकरांसाठी आणि नगरच्या मातृभूमीत होणारा हा मला वाटतं पहिला लाईव्ह कार्यक्रम असेल आणि तो आपल्यामुळे खरंच आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे तो घडून आला. खरं तर मराठीतच माझं यादव म्हटलं की बऱ्याच जणांना गैरसमज होतो सर, की यादव नेमके यूपीचे कवी आहेत.
हे लालू प्रसाद यादव यांचे की आपले, पण सांगायला आनंद वाटतो की मी ह्या जिल्ह्यातला आहे. देवगिरीच्या यादवांपासून आम्हाला जोड दिली जाते. जामखेडमध्ये एक छोटंसं गाव आहे, तिथलचा आमचा यादव परिवार. मातृभाषा मराठी बोलतो आम्ही मराठी, वा, आणि लाभले भाग्य आम्हास बोलतो आम्ही क्या मराठी. बात आहे. वा, कवी माधव जुलियन म्हणतात की मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ही राजभाषा नसे, नसो आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे. क्या बात आहे. कारण आम्ही सगळे विचार आपल्या मातृभाषेतूनच करतो, आणि आपण जी प्रगती करतो, जे स्वप्न बघतो, मला वाटतं ते आपल्या मातृभाषेतूनच आपण बघत असतो. वा, त्यामुळं मला नितांत माझ्या भाषेवर प्रेम आहे, वा, आणि मी अनेक ठिकाणी मराठीतच खूप चांगल्या पद्धतीने मी माझे विचार मांडू शकतो असं मला वाटतं. क्या बात आहे. बढिया. अत्यंत वेगळा असा परिचय माननीय प्राध्यापक डॉक्टर संतोष यांनी म्हणे दिलेला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना पहिला त्यांचा गोड असा प्रश्न आपण त्यांना विचारूया की ही जी वाचनाची जी गोडी आहे, ज्या वाचनाने तुम्हाला इथपर्यंत आणलेला आहे, ही वाचनाची गोडी तुम्हाला कशी लागली? खरं तर मला ही वाचनाची गोडी एक 11वी-12वीचं जे कॉलेजचं उच्च माध्यमिक कॉलेजचं वय होतं, त्यामध्ये खरं माणूस जास्त अग्रेसिव्ह असतो. एक आयुष्याला टर्निंग पॉईंट असतो 11वी-12वीचा. आणि ह्या 11वी-12वीमध्ये मी माझं मार्कंडे कॉलेजला माझं ॲडमिशन होतं. मार्कंडे कॉलेजला मिसळ मॅडम म्हणून मॅडम होत्या आम्हाला, आणि ह्या मॅडमचं एक स्वतःचं मराठीचं पुस्तक होतं. वा, ते एडिट केलेलं होतं. जर ती कविता असेल तर ती कवितेचा पूर्व इतिहास काय आहे, जर तो पाठ असेल तर त्याचा पूर्व इतिहास काय क्या बात आहे, आहे. आणि ते जसं त्या मॅडमनी शिकवलं ते जसंची तसं आज मला माहिती आहे, आणि आजही ते, आणि त्यामुळे मला खरं तर ह्या मराठीची खूप मोठी गोडी लागली. एक चांगला शिक्षक, एक चांगला विद्यार्थी घडू शकतो. आदरणीय निसळ मॅडम यांचे अनेक विद्यार्थी जगभरामध्ये काम करत आहेत, आणि मला असं वाटतं ते सगळे विद्यार्थी यादव सरांसारखे 100% असतील. तर ही जी वाचनाची तयारी आहे, शालेय महाविद्यालयीन वयापासून तुम्ही वाचनाची तयारी कशी केली, कशी पुस्तकं मिळवली, तुम्हाला कोणती अशी टेस्ट लागली की मी कविता वाचेल किंवा संशोधनात्मक वाचेल, कादंबरी वाचेल, तुम्हाला आवड कशात होती? वाचनाच्या ताटातला कोणता पदार्थ तुम्हाला जास्त आवडला? खरं तर मराठीचे मला पुस्तकं खूप आवडले. मला 11वी-12वीला एक झोंबी नावाचा एक धडा होता. आनंद यादवांची झोंबी कादंबरी होती, त्याच्यात तो धडा होता. आणि मला ज्यावेळेस असं वाटायचं की मी कशात करिअर करणार, आमचे मित्र म्हणायचे की काय नाही 12वी व्हायचंय 12वी व्हायचं, पण माझ्या डोक्यात वेगळे विचार असायचे की मी कशामध्ये करिअर करणार आहे. तर ही करिअर करण्याची जी एक माझं जो विचार होता, तो विचार मला हे झोंबी कादंबरी आनंद यादवांची वाचली की मला ती प्रेरणा मिळायची, अरे की नाही आपणही हा स्ट्रगल केला पाहिजे ह्या याच्यात, आणि हे वाचलं पाहिजे. आणि खरं तर मला याच्यातून खूप चांगली एक आवड मला निर्माण झाली, आणि अशा पद्धतीने मी माझी तयारी करत गेलो. अनेक ठिकाणी ज्याला वाचनाची आवड लागते तो अगदी एखाद्या वडापावच्या गाडीवर वडापाव खायला जरी गेला, आणि ज्या कागदात वडापाव मिळाला, तो कागद जर वर्तमानपत्राचा तुकडा असेल, तो वडापाव खाल्ल्यानंतर तो त्याच्यावर पण तो वाचत बसतो. म्हणजे ज्ञानामध्ये भर, वाचनातून भर. माझे एक मित्र होते लहानपणापासूनचे, नारायण तांबे. तर इतका कलंदर आणि बहादर तो माणूस होता. 5वी ते 10वी आम्ही बरोबर होतो. पण जेव्हा अपतास असायचा तेव्हा हा माणूस, माझा मित्र, तो हळूच पिशवीतून पुस्तक काढायचा आणि बेंचेच्या खाली बसून मुंडकं घालून ते पुस्तक वाचून काढायचं. म्हणजे त्याला कोडग्यासारखं आम्ही हलवायचो, त्याला आम्ही म्हणायचो खेळायला चल, इकडे चल, तिकडे चल, तर तो त्या पुस्तकाचं त्याचं मुंडकं घालून असायचं. त्याला ते असं व्हायचं की हे पुस्तक मी कधीच संपवू, अशी त्याला टेस्ट लागायची. ऊसगोड लागला म्हणून मुळासकट तो खाऊन टाकायचा, अशी त्याची एक वेगळी हे होती. तर अशीच एक वेगळी चुणूक माननीय यादव सर यांनी वाचनाची महाविद्यालयीन वयापासून जपली. तर आजपर्यंत अंदाजे हे वाचनाचं वेळ जपत असताना, छंद जपत असताना यादव सर तुम्ही किती पुस्तकं वाचले आता? एक अंदाज आकडा असा? खरं तर आपण असा अंदाज नाही सांगू शकत की अनेक पुस्तकं वाचली, अनेक पुस्तकांमध्ये जी हाताला भेटली ती वाचत गेलो, एवढंच मी म्हणेल. पण असंख्य पुस्तकं आजपर्यंत हातातून गेली. त्यामध्ये माझा इतिहास विषय असल्यामुळे ऐतिहासिक पुस्तकं खूप वाचली. ऐतिहासिक पुस्तकं वाचनातून तुमची संशोधनाची एक वेगळी अशी वाट तयार झाली.
मग ही पुस्तक ऐतिहासिक संदर्भाकडे आपण आता वळलो आहोतच, तर ऐतिहासिक संदर्भातली, ऐतिहासिक संशोधनातली अशी काही पुस्तकांची यादी तुमच्याकडे असेल? कोणकोणती पुस्तके तुम्ही वाचली, ते लेखक कोणते आहेत आणि असे कोणते संशोधक आहेत ऐतिहासिक की त्यांची पुस्तके तुम्ही अग्रक्रमाने वाचली? माझं डॉक्टरेट मी माझ्या नगरच्या विषयावर केलं. मला नगरच्या विषयावर किंवा नगरवर माझी मातृभूमी असल्यामुळे माझं नितांत प्रेम आहे. आणि पेशवेकालीन मराठ्याच्या इतिहासामध्ये मी पेशवेकालीन नगर हा विषय माझ्या संशोधनासाठी निवडला. क्या बात आहे. 2011 मध्ये तो मी निवडला. आणि ह्या विषय निवडत असताना मला पेशवे कालाचा ते अनेक पुस्तकं मला ते वाचावे लागली. मग ते ब्रिटिश काळापासून असो, पूर्व पेशवे काळ असो, निजामशाहीकालीन अहमदनगर असो, असे मी अनेक पुस्तकं वाचली. आणि त्याच्यातून एक नगरचा पेशवेकालीन इतिहास काय आहे, 1758-59 तर ते 1803 पर्यंत ते 1818 पर्यंत मी त्या कालखंडावर काही मोडीचे कागदपत्रांचा आधार घेतला, काही उर्दू फारसी कागदपत्रांचा आधार घेतला, काही इंग्लिश कागदपत्रांचा आधार घेतला आणि पेशवेकालीन अहमदनगर हा ग्रंथ वाचला. तर आपण आणखीन एक हे विचारला की आपल्याला इतिहासामध्ये कोणतं पुस्तक आणि कोणत्या लेखकाचं पुस्तक खूप आवडतं. तर माझं आता नवीन जे संशोधन चालू आहे, आत्तापर्यंत छत्रपतींवर अनेक पुस्तकं आलेत, पण छत्रपती पूर्व काळावर, जो पूर्व काळ आपल्या नगरच्या निजामशाहीचा आहे, ज्या पूर्व काळाची छत्रपतींच्या पायाभरणी ही नगरची निजामशाही आहे. इथे शहाजी राजे भोसले असतील, मालोजी राजे असतील, त्यांचे बंधू विठोजी राजे असतील, बाबाजी भोसले असतील, यांचं मूळ घराणं वेरूळपासून हे सगळे निजामशाहीचे एक कर्तबगार सरदार मंडळी. ह्या विषयावर आतापर्यंत खूप कमी पुस्तकं आहेत किंवा मोजके आहेत. तर माझा पुढचा जो संशोधनाचा विषय आहे किंवा मी आता ज्याच्यावर वाचतोय की तेच विषय आहेत. आणि या विषयाशी निगडीत काही पुस्तकं आहेत, त्याची मी नावं सांगतो. वासी बेंद्रे यांचे मालोजी राजे आणि शहाजी राजे आहेत. बढिया. रियासतकारांचं सरदेशमुख, त्यांचे रियासतीचे खंड आहेत. गुलशनी इब्राहिमी आहे, सय्यद अली तबतब्याची, टेल्स ऑफ अहमदनगर आहे. अशी अनेक पुस्तकं आहेत की त्यातून आपल्याला नगरचा चांगला इतिहास समोर आणता येईल. ही एक संशोधकाची दृष्टी असते. त्याला त्याच्या संशोधनासाठी जे खाद्य हवं असतं त्याच्या शोधात तो फिरत असतो. आणि ज्या ज्या ठिकाणी एखादी खाण खोदताना सोनं लागतं तर ते सोन्याचा दगड किंवा सोन्याची कंटिन्युटी कुठपर्यंत आहे हे तिथले खोदकाम करणारे जसे शोधत पुढे जातात तसं संशोधकाचं काम असतं. आणि ज्या शहरामध्ये, ज्या गावामध्ये आपण राहतो त्या गावाचा इतिहास आपल्याला माहीतच पाहिजे असं प्रत्येकाच्या मनामध्ये आपण ठासून ठेवावं लागेल. कारण ती आपली संस्कृती आहे, ती आपली गरज आहे आणि आपल्या गावाचा इतिहास माहीत असणं ही आपल्यासाठी गौरवशाली गोष्ट आहे. आणि नेमका हाच धागा पकडून प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव यांनी नगर जिल्ह्याच्या इतिहासावरच PhD पूर्ण केली. 28 मे 1490 ही अहमदनगर शहराची जन्मतारीख आहे. तुम्हाला आम्हाला जसा बर्थडे असतो, जन्मतारीख असते, तशी शहराला सुद्धा जन्मतारीख आहे आणि ती आपल्या अहमदनगर शहराला आहे. आणि याच शहराचा इतिहास ज्याच्यावर आदरणीय यादव सर यांनी PhD केली. अजून काही महत्वाची नावं त्यांनी या ठिकाणी सांगितली आणि मला असं वाटतं आज यादव सरांच्या निमित्ताने त्यांचे अनेक इतिहास अभ्यासक मित्र या फेसबुक लाईव्हशी जोडले गेलेले आहेत. आणि अजून एक वेगळी गोष्ट आज घडते. आपण ही जवळजवळ ही जी फेसबुकची लाईव्हची लिंक जी टाकली ती 194 देशांमधल्या शिक्षक पालक विद्यार्थ्यांना आपण टाकली. त्याच्यामधले असे काही लोक असतील की त्यांना इतिहासाची आवड आहे आणि ते आज कान देऊन यादव सर यांची शब्द ऐकत आहेत. त्यांनी सांगितलेली पुस्तके आणि संशोधकाची महत्वाची दृष्टी असते की आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीतील कामावर, पराक्रमावर, त्यांच्या कार्यावर पुस्तक आली, परंतु शिवपूर्व काळ जो आहे त्याच्यावर फारसं साहित्य उपलब्ध नाही. आणि असं मोठं आव्हान त्यांनी या वयामध्ये या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आणि ही एका युवा संशोधकाची वेगळी भव्य आणि दिव्य अशी दृष्टी आहे आणि ती देखील वाचनातून सुधारित झालेली आहे. पुढचा प्रश्न माननीय सरांसाठी असा आहे की आजपर्यंत तुम्ही जेव्हा पहिलं पुस्तक वाचलं, आता तुम्ही मालोजी वगैरे, मी काल एक पुस्तक तुमच्याकडे सुंदर पाहिलं, इथपर्यंत पुस्तक तुम्ही वाचत आहात. या पुस्तकांच्या मालिकेमधलं आत्तापर्यंतचं पक्क लक्षात राहील असं एखादं पुस्तक होतं?
आतापर्यंत लक्षात राहण्यासारखे सगळेच पुस्तक आहेत, कारण इतिहास अभ्यासक ज्यावेळेस पुस्तक वाचतो त्यावेळेस ते वाचत नसतो की तो त्याला डोक्यामध्ये साठवत असतो, त्याचा तो चिंतनातून त्या आपल्या पुस्तकामध्ये त्याला उतरवत असतो. त्यामुळे वाचलेली अनेक पुस्तकं, मला वाटतं ऐतिहासिक वस्तू संग्रहालय एक अशी माझी वास्तू आहे जिथे खूप मन रमतं आणि जिथं वाचलेलं पुस्तक जसंचे तसं लक्षात राहतं. त्यामुळं त्या एक जागा ते माझ्यासाठी मंदिरासारखी जागा आहे आणि तिथे वाचलेली मी असंख्य पुस्तकं आहेत. त्यातील मी तुम्हाला सांगायचं तर एक पुस्तक मला 12वी असताना माझ्या सरांनी सांगितलं. 12वीला मला लांडगे सर इंग्रजी विषय शिकवायचे आणि ग्रामीण भागातले असल्यामुळे ते असे अवांतर उदाहरणं खूप द्यायची. बघा, 11वी 12वीचं विद्यार्थ्याचं वय असं असतं की त्याला एक टर्निंग पॉईंट लागतो आणि तो ज्या मार्गदर्शक गुरुच्या मागे जी त्याला जो त्याला आवडेल तो त्याच्या मागे बरोबर त्याची ती संगत लागते म्हणतात, ती त्याला संगत लागत असते. असं सरांचं एक मी व्याख्यान ऐकताना त्यांनी येस आय एम गिल्टी नावाचं पुस्तक 2002ला मुनव्वर शहा आणि जक्कलचं यांचं जोशी अभ्यंकर खून खटल्याचं ते पुस्तक होतं. येस 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 ते पुस्तक त्यांनी सहज बोलता बोलता सांगितलं आणि मी ते पुस्तक मिळवलं बाजारातून. 30 रुपये किंमत होती फक्त. ते पहिलं पुस्तक असं होतं की ते मी एका रात्रीतून वाचून काढलं, न स्टॉप घेता, नॉन स्टॉप. आणि त्या पुस्तकामध्ये खरंच मी आजच्या ज्या युवा वर्ग मला ऐकतोय आता त्यांना मी नक्की सांगेल की तुम्हाला ते पुस्तक मिळालं ना, तुम्ही खरंच ते वाचा. तुमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी मिळेल. ज्या तरुण वयामध्ये जी संगत हवी असते, आपण कशा त्या संगतीमध्ये भरकटला जातो. एखादा मुलगा गाडीवर येतो तर तो कसा येतो, काय येतो ते आम्हाला माहिती नसतं, पण त्याचं एक आकर्षण ह्या मुलांना असतं. तर ते आकर्षण काय आहे आणि त्या आकर्षणातून कसे वाम मार्गाला मुलं वाया जातात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ते येस आय एम गिल्टी ते नावाचं पुस्तक आहे. आणि हे माझ्या आज पान जसंची तसं ते लक्षात आहे. असे अनेक पुस्तकं आहेत, पण हे खूप मला लक्षात राहिलेली ती एक गोष्ट आहे, कारण ती माझ्या 11वी 12वीला घडलेली आहे. येस आय एम गिल्टी नावाचं सुंदर पुस्तक जे पुण्यामधल्या प्रसिद्ध जोशी अभ्यंकर खून खटला पुण्यातला त्याच्या घटनाक्रमावर आणि त्याच्यातल्या निरीक्षणावर टिपणांवर आधारित सुंदर पुस्तक, ज्या माध्यमातून आपण त्या पुस्तकातल्या अनुभवाशी आपलं जगणं ताडून पाहतो, मोजून मापून पाहतो किंवा त्याला पॅरलल आपण आपलं जगणं ठेवून पाहतो आणि त्याच्यातलं आपण डिस्टिंग्विश करतो. फरक स्पष्ट करा. इतकी सुंदर निरीक्षणाची पद्धत असते संशोधकाची आणि एक वाचकाची, हे आपण या ठिकाणी पाहिलं. गाडेकर साहेब, तुम्हाला परत एकदा थँक्यू बोलतो की तुम्ही संकल्पना तुम्ही म्हटले की अमोल आपल्याला असं करायचं, व्याख्यानमाला घ्यायची आणि त्याच्यातून जगणं प्रतीत झालं पाहिजे. वाचलेलं पुस्तक, त्या वाक्याचं, व्याख्यात्याचं, आणि ही चढती कमान आहे. प्रांजल कुलकर्णीला आपण बघितलं की तिने व्याख्यानातून वाचन किती महत्वाचं आहे तिच्या शब्दातून आपल्याला कळलं. त्यानंतरचे व्याख्याते सुनील गोसावी सर याने देखील वाचन आणि वाचनातून कसा आपण समाज घडू शकतो हे जगण्यातून, वास्तवातून त्यांनी दाखवून दिलं. आणि पुढचे सन्माननीय नकासकर साहेब या गजाननजी नकासकर जे जिल्हा माहिती सूचना विज्ञान केंद्र अधिकारी म्हणून काम करतात, त्यांनी देखील एक अधिकारी असताना चौकटी बाहेर जाऊन काम करण्याचं धाडस किंवा एक वेगळी अशी जगण्याची आनंद देणारी इच्छुकीची पद्धत आपल्या जगण्यातून दाखवून दिली. तर त्याच्यातही जगण्याचा आणि वाचनाचा किती छान संबंध असतो हे पाहिलं आपण. आणि आज आपण पाहिलं की आपला अंतर्बाह्य बदल एका पुस्तकाच्या वाचनातून होऊ शकतो आणि नेमकं हेच अभिप्रेत होतं माननीय गाडेकर साहेब यांना, आणि म्हणून मी त्यांना या ठिकाणी थँक्यू म्हणालो. अजून एक छान गोष्ट सरांनी सांगितली, यादव सरांनी, जिथं आपण काम करतो तिथं आपण रमलो पाहिजे. आणि हीच आमची खूप लोकांची अडचण आहे. जिथं आम्हाला नोकरी किंवा भाकरी तिथं आम्ही रमतोच असं नाहीये. परंतु हा एक चांगला मेसेज आजच्या या व्याख्यानाच्या या पुष्पातून आपल्याला मिळालं आहे. जिथं आपण काम करतो तिथं रमलं पाहिजे. त्याच्यातून आपलं जीवन घडतं, त्याच्यातून आपली रोटी घडते, भाकरी घडते आणि आपल्या जगण्याची संस्कृती आणि आपल्या पिढीची एक वेगळी नजाकत आणि लज्जत घडत असते. एक छान मेसेज एका छान वाक्यातून त्यांनी देऊन टाकलं. यासाठी सुद्धा मी साहेबांना थँक्यू म्हणलो. मला सुद्धा काही ना काही शिकायला या ठिकाणी मिळतंय. एक पुढचा गोड प्रश्न त्यांच्यासाठी. आम्ही म्हटलं की मराठीतून व्याख्यान आहे आणि अभ्यासक मोडीचा आहे. मोडी सुद्धा एक भाषा आहे, परंतु मोडीकडे जाण्याची वाट मराठीतून त्यांनी निवडलेली आहे. अशा किती भाषांची पुस्तकं तुम्ही वाचली आतापर्यंत? साधारण मराठीचे मी सगळ्यात जास्त पुस्तकं वाचली. मला हिंदी पण वाचायला तितकंच आवडतं, कारण मी उर्दूचा कोर्स केलेला आहे. क्या बात आहे. आणि उर्दूत समृद्ध साहित्य हिंदीमध्ये आहे, त्यामुळे तेही वाचलं. आणि मोडीचे मी असंख्य दस्तऐवज
कागदपत्र मी वाचले, काही हजारावर म्हटलं तरी चालेल बापरे, तेवढे क्या बात. कागदपत्र मी वाचले. पण ही लिहिलं मोडी लिपीत जातं, वाचलं मराठीत जातं. जर तुम्ही म्हणाल बाबुल सर मोडीत बोलून दाखवा, असं काही नवीन शोध करायला मला लावू नका. तर ही लिहिण्याची लिपी मोडी आहे, Yes. बोललं ते मराठीतच जातं Yes. आणि त्याच्यावर स्थानिक भाषेचा प्रभाव असतो. जर ते कोकणातले मोडीचे कागदपत्र असतील तर ते त्याच भाषा शैलीत असतील, कोकणीचा त्याच्यावर प्रभाव प्रादेशिक असेल. भाषेत. Yes. आणि जर कानडी असतील तर कानड्याचा त्याच्यावर प्रभाव असेल. Yes. आमच्याकडे काही अनेक भारतातले कागदपत्र येतात. जिथं जिथं मराठा सरदार मंडळी गेले त्यांनी त्यांचं एक तिथं राज्य स्थापन केलं. असे गायकवाड घराणं बडोद्याचं आहे, होळकर घराणं आहे, सिंधिया घराणं आहे. असे अनेक कागदपत्रांवर त्या ठिकाणाची बोलीभाषेचे खूप प्रभाव पडतो वा. आणि ते त्या माध्यमातून ते वाचलं जातं. इंग्रजीचे चांगल्यापैकी वाचलेत, पण सगळ्यात जास्त वाचले ते मराठीतले वाचले. वा. मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 ते 4 भाषांमधून वाचन त्यांनी केलेलं आहे आणि मोडी या लिपीबद्दल त्यांनी सांगितलं. आणि एक हसता हसता सहज अजून एक गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल की मोडी ही लिहायची भाषा आहे, ती लिपी आहे. भाषा म्हणते मी, ती लिपी आहे, मोडीमध्ये बोलता येत नाही. हा एक चांगला असा वेगळा मेसेज आजच्या या लाईव्ह मधून आपल्याला या व्याख्यानमालेतून माध्यमातून मिळालेला आहे. खूप जणांची अशी गल्लत होते भाषामध्ये आणि लिपीमध्ये. तर ज्या भाषांमधली पुस्तकं तुम्ही वाचली, एखादं लक्षात राहिलेलं पुस्तक किंवा लेखक? मी मगाशीच सांगितलं की ज्या ज्या याच्यातून आपण पुस्तकं वाचले ते लक्षात राहिल्यासारखे ते सगळेच पुस्तकं आहेत. जो संदर्भ देईन ते ऑटोमॅटिकली आठवतं असं म्हणतात. मी मगाशी सांगितलं की मी आनंदी यादवांची झोंबी कादंबरी मी अनेकदा वाचली सर. ती मी 5-50 वेळा नक्कीच वाचली असेल, कारण मी ज्या ज्या वेळेस असे निराशेच्या गर्तेत जायचो त्यावेळेस मी ते वाचायचो. आणि त्या आनंद यादवांनी किती खडतर याच्यातून आपलं जीवन घडवलं, तो एक माझ्यासमोर खूप मोठा आदर्श होता. इतिहासामध्ये अनेक असे माझे आदर्श होऊन गेले. त्यातील श्री सुरेश जोशी हेही माझं एक आदराचं स्थान होतं. सुरेश जोशींनी इतिशोध नावाचं एक स्वतःच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहिलं होतं. सर मी ज्यावेळेस MA ला न्यूयॉर्क कॉलेजला होतो, आम्हाला 4 मित्रांना शाळेने संग्रहालयात पाठवलं की तुम्ही थोडे वेगळे आहात, अभ्यासू आहात, तिथे जाऊन तुमच्या अजून जीवनाला कलाटणी मिळेल. क्या बात आहे. तर माझे आदरणीय डॉक्टर किसन आंबाडे सर, डॉक्टर साळी मॅडम आजही त्या तिथे अध्यापनाचं काम करतात. त्यांनी मला वस्तू संग्रहालयात पाठवलं आणि सरांकडे गेल्या गेल्या त्यांनी मला एक पुस्तक वाचायला दिलं सर. त्या पुस्तकाचं नाव होतं इतिशोध. क्या बात आहे. म्हणजे सुरेश जोशींच्या आयुष्यावरती लिहिलेलं पुस्तक मी पहिल्यांदा वाचलं आणि मला त्यावेळेस कळालं की एखादा व्यक्ती, त्या व्यक्तीला वर्ग 1चा पगार मिळू शकला असता जर नगर सोडून बाहेर गेला असता तर. पण माझ्या नगरसाठी काहीतरी करायचं, मला माझ्या नगरसाठी काहीतरी योगदान द्यायचं. आणि हे म्हणून तो इथे थांबला आणि एक 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 वस्तू जमवत गेला. तर त्या व्यक्तीचा आदर्श मला खूप आहे आणि मी भारावून गेलो. मला तिथे एक गोष्ट मी समजून घेतली की आयुष्यात पैसे कमवणं, नोकरी मिळवणं हे काही नाहीये. समाधान ही एक काही गोष्ट आहे आणि ती समाधान तुम्हाला कशात मिळतं ते विद्यार्थी मित्रांनी आत्ताच्या समाजामध्ये ओळखलं पाहिजे आणि तेच काम त्यांनी ते केलं पाहिजे. वा, क्या बात आहे. तर विषय आपला वाचनाचा चालू आहे, परंतु वाचन जीवनाला कशी कलाटे देऊ शकतं, बदल देऊ शकतं, याचं सुंदर उदाहरण प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव यांचा एकूण एक शब्द या ठिकाणी आपण ऐकतोय. सुरेश जोशी हे एक वेगळं, गोड आणि प्रेरणादायी असं नाव आहे आणि ते नावाचा उल्लेख झाल्याशिवाय ही मुलाखत पूर्णच होऊ शकत नाही. अशी एक वेगळी खूणगाठ मनाशी आणि अख्ख्या जन्माशी माननीय प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव यांनी बांधलेली आहे. आणि आज त्यांच्या मार्गदर्शनाने ऐतिहासिक वस्तू संग्रहालय अहमदनगर या ठिकाणी काम करत असताना ग्रंथांमध्ये, ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये त्या ठिकाणी पदोपदी सुरेश जोशी यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. जो माणूस सुरेश जोशी यांना भेटलेला आहे, त्यांना बघितलेला आहे, त्यांच्याशी बोललेला आहे, त्याला तिथे गेल्यानंतर त्याची आठवण आल्याशिवाय राहणारच नाही. तर असा वाचनातून घडत जाणारा माणूस, त्यांचं इतिशोध नावाचं पुस्तक आणि ते पुस्तक वाचून यादव सर त्या दृष्टीने टर्नआउट झाले. ही एक चांगली गोष्ट पुस्तकांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलेली आहे तुमच्यासमोर. म्हणून पुस्तकांचं आपल्या जीवनात फार महत्त्वाचं स्थान आहे. आम्ही शाळेमध्ये शिकवतो तर त्या ठिकाणी पाठ्यपुस्तकं असतात, आमचा पुस्तकांशी संबंध दररोज येतो.
परंतु माझ्या बाजूला बसलेले हे दोन्ही सन्मान्य अधिकारी महोदय यांना वाचनातली पुस्तकांमधली व्हरायटी आहे, त्यामुळे मला ते माझ्यापेक्षा खूप वेगळे आणि श्रीमंत वाटतात विचारांच्या बाबतीत आणि त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीकडे बघण्याच्या बाबतीत. आणि त्यातीलच यादव सर यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. त्यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे, पुस्तकं तुम्हाला त्या काळामध्ये मिळत होती, मिळत नव्हती, वाचनासाठी सहज साहित्य, पूरक साहित्य उपलब्ध होतं नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पुस्तकं कशी मिळवली? MA पर्यंत मला शाळेतून, लायब्ररीतून अनेक पुस्तके मिळाली, कारण निवाड कॉलेजची प्रचंड समृद्ध अशी लायब्ररी आहे. अनेक पुस्तकं निवाड कॉलेजची जी प्रचंड समृद्ध अशी एक लायब्ररी आहे आणि तिथून मला अनेक पुस्तकं मिळाली. माझ्या मार्कंडेची पण खूप चांगली समृद्ध अशी लायब्ररी होती. 12वी पर्यंत मला तिथं ती मिळाली. मी वस्तू संग्रहालयात आलो तर मला एखाद्या प्रचंड एका खाणीत आल्यासारखं झालं की ज्या खाणीमध्ये किती वाचावं, किती ठेवावं आणि काय करावं, असं पुस्तकांची ती अविस्मरणीय, मी त्याला विसरू शकत नाही अशी त्या खाणीत मी गेलो आणि मला असंख्य पुस्तकं मिळाली. इतिहास म्हणू नका, वेद म्हणू नका, आर्थिक म्हणू नका, धार्मिक म्हणू नका, राजकीय, सामाजिक, अशा असंख्य पुस्तकं मला नगरच्या वस्तू संग्रहालयात पाहायला मिळाली, वाचायला मिळाली. वाचन करत असताना माणसाच्या चेहऱ्यावर ते विचारांचे कानोख असं वेगळं तेज असतं आणि अशा माणसाला कुठल्याही मेकअपची, पावडरची गरज नसते. अशा माणसाच्या चेहऱ्यावर त्यांच्या विचारांचं मेकअप हे सुंदर असतं आणि म्हणून त्याची वैचारिक बैठक तयार होत असते. आणि अत्यंत कमी वयामध्ये आपल्या समजुतीने, गुणवत्तेने एक चांगली विचारांची बैठक, संशोधनाच्या दृष्टीने असलेली विचारांची बैठक आणि समाजाकडे पाहण्याची विचारांची बैठक प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव यांची तयार झालेली आहे. आणि म्हणून वाचन किती महत्वाचं आहे हे त्यांच्या एकूण एक शब्दातून आपण पाहू शकतो. ऐतिहासिक वस्तू संग्रहालय अहमदनगर हे या पृथ्वीवरची एक सुंदर आणि गोड अशी वास्तू आहे. आणि एखादं मधाचं पोळं जसं मधाने थबथबलेलं असतं, भरलेलं असतं, मधाने भारीत असतं, तसं ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आहे. आणि हे वस्तू संग्रहालय प्राणपणाने जपत आहेत प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव. मी त्यांना विनंती करतो या संग्रहालयाचं वेगळेपण आणि माहिती आपण थोडक्यात सांगावी. वस्तू संग्रहालय ज्यांनी पाहिलं, ज्या पूर्वी लोकांनी पाहिलं आणि आता पाहिलं, त्यांनी नक्कीच त्यांना तो बदल तिथे जाणवलेला असेल. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र स्थापना दिवसाच्या दिवशी ह्या संग्रहालयाची पायाभरणी झाली, ते सुरुवात झाली. आज परिवर्तनाचा म्हणजे रिनोव्हेशनचा 3रा टप्पा हा माझ्या काळात झालाय. सुरेश जोशींच्या काळात तो 2रा टप्पा झाला, 3रा टप्पा डॉक्टर सातळकर सर आणि माझ्या काळात तो होतोय. आणि वस्तू संग्रहालयामध्ये असंख्य वस्तू, 10,000च्या वरती वस्तू क्या बात आहे, तिथे आहेत. अँटिक सगळ्या वस्तू आहेत तिथे. 20,000पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. क्या बात आहे. कॉईन तिथे असंख्य कॉईन आहेत. तिथे शस्त्र विभाग आहे. नगरमध्ये जी जोरवे संस्कृती सापडली, ताम्रपाषाण संस्कृती सापडली, नेवाशाला एक पाषाण संस्कृती सापडली, तिथे जे उत्खनन झालं त्याचे अवशेष तिथे ठेवण्यात आलेले आहेत. आणि नक्कीच एक इतिहासाचा जो डॉक्टर घडवायचा, ते डॉक्टर घडवण्यासाठी जे काही साहित्य मटेरियल लागतं तर ते आमच्या संस्थेत सगळं आहे. क्या बात आहे. या वस्तू संग्रहालयामध्ये मी असं ऐकलं की जगातील विलक्षणीय अशा काही गोष्टी आणि वस्तू आहेत ऐतिहासिक, त्याबद्दल काय माहिती? वस्तू संग्रहालयात सगळ्याच वस्तू खूप मोलाच्या आहेत आणि इतिहासाची सगळ्याला जोड असलेल्या त्या वस्तू आहेत. त्यामुळे मी अशी 1-2 कोणतीच वस्तू सांगू शकत नाही. तुम्ही सगळेच वस्तू, आमच्याकडे त्याला एक इतिहास आहे आणि ती तुम्ही कुठेही न पाहिलेली ती वस्तू तिथे आहे. आता आम्ही रिनोव्हेशनच्या ह्या काळामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी मला नाविन्यपूर्ण योजनेतून चांगला मोठा एक फंड दिला आणि महाराष्ट्रातलं नव्हे तर भारतातलं एक अद्यावत, एक सुसज्ज आणि सर्व सोयींनी युक्त असं एक संग्रहालय आपण नगरकरांसाठी आता खुलं केलेलं आहे. त्याच्यासाठी मी आमचे कार्यकारी विश्वस्त परत एकदा सांगतो, डॉक्टर रवींद्र साताळकर आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि ज्यांनी आम्हाला मोलाची मदत केली असे नगरमधले दानशूर व्यक्तिमत्व, जे गांधी साहेब असतील कोहिनूरचे, जे मुथा साहेब असतील, जे नरेंद्र भाऊ फिरोदिया असतील, ह्या सगळ्या दानशूर व्यक्तींनी, याच्यात गाडेकर साहेबांचं पण नाव घेतलं पाहिजे, कारण त्यांनी पण आम्हाला पुस्तक स्कॅनिंग डिजिटलायझेशनसाठी मदत केली. या सगळ्यांचा खरंच खूप मोठा एक मोलाचा सहभाग आहे. क्या बात आहे, बढिया. ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आपण देखील पाहायला जरूर जावं. त्या ठिकाणी तुम्हाला
प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव सर भेटतील. तुम्हाला ते छान गोड चहा पाजतील आणि चहापेक्षा गोड असलेला त्या प्रत्येक वस्तूचा इतिहास देखील तुम्हाला ते सांगतील. आपल्याला विनंती आहे, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर याच्या शेजारीच ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाची सुंदर भव्य अशी वास्तू आहे. ज्या वास्तूमध्ये ऐतिहासिक वस्तू तर आहेच, ऐवज तर आहेच, परंतु त्याबरोबरच 20,000 ग्रंथांचं, ऐतिहासिक ग्रंथांचं सुंदर असं ग्रंथालय आहे. आणि या ग्रंथालयासाठी माननीय अशोकजी गाडेकर साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य असतं. अजून एक गोष्ट यादव सर यांनी सांगितली की ग्रंथांचं डिजिटलायझेशन त्यांनी केलेलं आहे. आणि माझ्या बाजूला या ठिकाणी बसलेल्या दोन्हीही व्यक्ती ह्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी खूप मोठं काम करत आहेत. माननीय अशोकजी गाडेकर यांनी साधारणतः 15,000 पुस्तकांचं डिजिटलायझेशन केलेलं आहे. प्रत्येक एपी लाईव्ह मध्ये मी तुम्हाला सांगतोय, कारण प्रत्येक एपी लाईव्हचा हा वर्ग जो आहे, वाचक वर्ग किंवा प्रेक्षक वर्ग, हा व्हेरिएबल आहे, आपल्याकडे वेगळा आहे. 15,000 पेक्षा जास्त पुस्तकांचं माननीय अशोकजी गाडेकर साहेब यांनी डिजिटलायझेशन केलेलं आहे. ते याच्याकरता की वाचकाला साधारणतः 20-30,000 पुस्तकातून त्याला हवं असलेलं पुस्तक वन क्लिक पुस्तकाचं नाव टाकून त्याची यादी लगेच समोर यावी, किंवा ते पुस्तक आता आहे की नाही किंवा बाहेर कोणी नेलं आहे, इतकी सोपी प्रोसेस गाडेकर साहेबांनी केलेली आहे. आणि तेवढंच तोला मोलाचं काम प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव यांनी केलेलं आहे. ऐतिहासिक पुस्तकं ज्यांना एक आयुष्य असतं, फार काळ ते टिकत नाही, म्हणून ती टेक्नोसेव्ही पद्धतीने स्कॅनिंग करून ती पुस्तके सॉफ्ट कॉपीमध्ये सेव्ह केली जावी, म्हणून त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात एक 20,000पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. मी मगाशी सांगितलं की तिथे धार्मिक आहेत, राजकीय आहेत, आर्थिक आहेत, सामाजिक आहेत, खूप सगळ्या विषयांची तिथे पुस्तकं आहेत. आमच्याकडे सगळ्यात पहिलं पुस्तक सर डॉक्टर विल्यम कॅरीने जे सेरामपूर कलकत्ता येथे ज्या शिळा प्रेसवर ते बनवलेलं, त्याची ओरिजिनल कॉपी एक आमच्याकडे आहे. क्या बात आहे. आणि भारतात त्याचे फक्त 2-3च कॉपी आहेत. त्यातली एक दुर्मिळ कॉपी ती आमच्याकडे वस्तू संग्रहालयात आहे. ह्या पुस्तकांना नवसंजीवनी द्यावी, ह्या रिनोव्हेशनच्या सोबतच आम्हाला असं वाटत होतं. आणि त्यावेळेस आम्ही फक्त एक ही योजना फक्त एक समोर आणली आणि ते पेपरला आणि काही आपल्या मित्रांच्या मार्फत ते समोर गेलं, तर लगेच नगरचे नरेंद्र भाऊ फिरोदिया जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि खूप एक दानशूर व्यक्तिमत्व जे आमचे चांगले मित्र आहेत, त्या नरेंद्र भाऊंनी आमच्या विनंतीला लगेच मान दिला आणि इल्मो कंपनीचे रीडिंग तैवानचे जवळपास आम्हाला 5 स्कॅनर त्यांनी दिले. वा, क्या बात. की जे एका दिवसाला आम्ही 1-1 हजाराचे जवळपास 4-4, 5-5 पुस्तकं एका स्कॅनरवर ते स्कॅन क्या केलं. बात. आणि हे करत असताना, हे स्कॅन करत असताना त्याला PDF कसं करायचं, त्याला बुकमार्क कसं करायचं, की त्याला तुम्हाला डायरेक्ट 500व्या पानावर जायचे, ह्या टेक्निक कशा घ्यायच्या, त्या सगळ्या टेक्निकनी आम्ही सर 300 ते 1000 DPI पर्यंत त्याला चांगल्या क्वालिटीमध्ये PDF केलं. आणि हे सगळे आता जो पुढचा जो वर्ग येणार आहे, आता मला नाही वाटत की 2030 मध्ये कोणी असं पुस्तक हातात घेईल आणि ते बसेल. आता ते डिजिटलकडे आपण चाललोय आणि त्या डिजिटलमध्ये पुस्तकं पण डिजिटल होणं खूप गरजेचं आहे. आणि ते काम मला वाटतं गाडेकर साहेबांनी पण केलं आणि माझ्या मार्फत ते वस्तू संग्रहालयात पण मला माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ते करता आलं. दुर्मिळ ग्रंथाचं डिजिटलायझेशन आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी ही पुस्तके संशोधनासाठी उपलब्ध करून देण्यासाठी या माणसांना माहीत नाही की ही 200 वर्ष 300 वर्ष जगणार आहे. मलाही माहीत नाही मी 200 वर्ष जगेल की नाही म्हणून, परंतु 200 वर्षानंतर येणाऱ्या पिढ्यांसाठी माझ्याही अगोदर 400-500 वर्ष जुनी पुस्तकं ही माझ्या नंतरच्या 200-300 वर्षानंतरच्या पिढ्यांना उपलब्ध व्हावीत, म्हणून ही सर्व माणसं या ठिकाणी काम करत आहेत. मला राजा दानिश याची गोष्ट आठवते. राजा दानिश एकदा जंगलातून चाललेले असताना त्यांनी बघितलं की एक वृद्ध माणूस रस्त्याच्या कडेला असंख्य त्यांनी खड्डे खणलेले होते आणि त्याच्यामध्ये तो अक्रोडाचं झाड लावत होता. राजाला सहज वाटलं. राजा वेश बदलून आपल्या राज्यातून फिरत होता. राजा त्याच्या जवळ गेला आणि त्याने विचारायला लावलं त्याच्या प्रधानाला की बाबांना विचार तुम्ही झाड कशाचं लावत आहात. बाबा म्हणाले अरे बाबा मी अक्रोडाचं झाड लावतोय. परंतु त्या वृद्ध माणसाचं वय पाहता वेशभूषा बदललेला महाराज त्या यांना म्हणाला बाबांना की बाबा तुम्हाला तर माहिती आहे की या अक्रोडाच्या झाडाला फळ येण्यासाठी 15 ते 20 वर्ष लागतात आणि तुमच्याकडे पाहून
हे झाड मोठं होऊन त्याला फळं यायला परत अजून 10-15 वर्ष लागतील असं वाटत नाही की तुम्ही लावलेल्या झाडाची फळं तुम्ही खाऊ शकाल म्हणून. तर तो माणूस, वृद्ध माणूस इतकं सुंदर उत्तर देतो आणि मला तर वाटतं अशा सुंदर उत्तरांनी ही संस्कृती घडते, ही पिढी घडत असते. त्या वृद्ध माणसाने इतकं सुंदर उत्तर दिलं. ते वृद्ध माणूस असा म्हणाला की मी लावलेल्या झाडाची फळे ही मी खाऊ शकत नाही हे मला मान्य आहे, परंतु आज मी जी फळं खातोय ती माझ्या अगोदर माझ्या वाडवडिलांनी ती झाडं लावलेली आहेत. माझ्या वाडवडिलांनी लावलेल्या झाडाची फळं ते खाऊ शकले नाहीत, परंतु मी खातोय. परंतु आज मी वृद्ध झालेलो आहे, त्यामुळे माझी ही जबाबदारी आहे की माझ्या नंतर जी पिढी येणार आहे त्या पुढच्या पिढीसाठी मला ही झाडं लावली पाहिजेत आणि त्याची फळं ती पिढी खाणार आहे. असं सुंदर काम माझ्या बाजूला बसलेले हे 2 ग्रंथदूत करत आहेत आणि मला असं वाटतं यांचं काम जगासमोर यावं म्हणूनच ही सुंदर अशी ही व्याख्यान मालिका आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. वाचनातून जगणं आणि जगण्यातून पुढच्या पिढीला काहीतरी लोन देणं, काहीतरी वेगळं असं लेणं देणं हे काम हे 2 ग्रंथदूत करत आहेत आणि मला असं वाटतं की मुलाखत या ठिकाणी खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी पुढे जात आहे. पुढचा प्रश्न माननीय यादव सर यांच्यासाठी. या वाचन प्रवासामध्ये काही व्यक्ती तुम्हाला भेटल्या, काही संस्था तुम्हाला भेटल्या, काही संस्थांना जाऊन तुम्ही भेटले, काही व्यक्तींना जाऊन तुम्ही भेटले, अशा कोणत्या आणि व्यक्ती संस्थांचे तुम्हाला आभार मानावेसे वाटतात, त्यांचे ऋण व्यक्त करावेसे वाटतात या व्यासपीठावर ज्यांनी पुस्तकं उपलब्ध करून दिली? खरं तर मला वाटतं की माझा विषय इतिहास आहे आणि इतिहास विषय असल्यामुळे मला जे संशोधन करायचं होतं, डॉक्टरेट ज्याच्यात मला करायची होती, त्यात नगरमध्ये तर असंख्य साधनं होतेच, पण पुण्याच्या पुराभिलेखागार ज्याला आम्ही पेशवे दप्तर म्हणतो, येस, तिथे मोडी, फारसी, उर्दू असे असंख्य कागदपत्र, जवळपास 5 कोटीपेक्षा जास्त कागदपत्र आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या अंडर तो चालणारा उपक्रम आहे. मुंबईला पण असंच एक युनिव्हर्सिटी आहे किंवा असंच एक पुराभिलेखागार आहे की तिथेही अनेक कागदपत्र आहेत आणि नगरचे चांगले कागदपत्र तिथे आहेत. पुण्याचं भारत इतिहास संशोधन मंडळ असेल, राजवाडी इतिहास संशोधन मंडळ असेल, डेक्कन कॉलेज लायब्ररी असेल, त्याच्यानंतर धुळ्याचं राजवाडी इतिहास संशोधन मंडळ असेल, नगरचं जिल्हाधिकारी कार्यालयाचे अभिलेख कक्ष असेल, नगरचं ऐतिहासिक वस्तू संग्रहालय असेल, आपलं वाचनालय असेल, अशा अनेक माध्यमातून मला पुस्तकं मिळवता आले किंवा गोळा करता आली आणि मला त्याच्यातून नोट्स काढून मला माझा विषय पूर्ण करता आला. क्या बात आहे, बढिया. तर एवढ्या सगळ्या प्रवासातून जेव्हा नदीचा उगम होतो आणि ती जेव्हा खूप इतकी मोठी होते की तिचं एक तट ते दुसरं तट 12-12, 14-14 किलोमीटरचे पूल बांधावे लागतात एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जायला, असं संशोधनाचं आणि वाचणाऱ्या माणसाचं जीवन असतं. एका पुस्तकाने सुरुवात केली, असं पाहता पाहता त्याच्या मनातला जो वाचन समाज आहे तो पुढे विस्तारत जातो. कदाचित हे दोन्ही काठ कधीच एकमेकाला भेटत नाही, त्याची भेट कदाचित समुद्रातच होत असेल. असं जगणं आहे यादव सरांचं. पुढचा असाच प्रश्न त्यांच्यासाठी आहे. या वाचनातून सर तुम्हाला काय वाटतं की काय बदल झाला तुमच्यामध्ये वाचनातून? खरं तर वाचनातून माणसामध्ये खूप बदल होतो आणि मला वाटतं योग्य वेळात, आता मोबाईलचा जमाना आहे. आता बघा तुम्ही 2-3 वर्षापासूनच्या मुलाच्या हातात मोबाईल आहे, त्याला कधी सांगावं नाही लागत की याचा लॉक कोड काय आहे किंवा तू ह्या ऍप्लिकेशन मध्ये जा किंवा त्याला काही सांगावं नाही लागत, तो ऑटोमॅटिकली करतो. पण मला असं वाटतं की ज्या योग्य त्या वयामध्ये योग्य ते पुस्तक त्यांच्या हातात जर दिलं तर त्यांची नक्कीच शब्द संपदा आहे ती नक्की वाढेल आणि माझी पण ती वाढली. वाचण्यातून एक कॉन्फिडन्स येतो, वा, वाचण्यातून एक प्रेरणा मिळते. आत्ताच एक पुस्तक माझ्या हाती आलं आणि मी ते वाचून पूर्ण केलं. इकिगाई नावाचं आहे, जे पुस्तक जपानी लोकांची जीवन जगण्याची शैली त्यावर आधारित आहे. त्याचे 2 भाग आता बाजारात आलेले आहेत. जे वाचक मला ऐकतात आता त्यांनी नक्कीच जिथं मिळेल ना ते तुम्ही पुस्तक घ्या. त्या पुस्तकातले मी 1-2च उदाहरण सांगतो. जपानमध्ये 125 वर्षाचे जे गृहस्थ आहेत, 125 वर्षाचे, मी पुन्हा एकदा सांगतो की ते काही हजाराच्या वरती आहेत. तिथलचा व्यक्ती हा कधीच रिटायर्ड होत नाही, तो कधी स्वतःला रिटायर्ड करून घेत नाही. क्या बात आहे. आणि त्या फॅक्टरीमध्ये त्याचं वैयक्तिक काहीतरी काम चालू असतं. आमच्याकडे असं ठरवून दिलं शासनाने, तो 58 वर्षच काम करायचं, तो 60च करायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं आमच्या लोकांना पडलेला प्रश्न आहे. पण मला वाटतं मी जपानला तर गेलो नाही, पण ह्या पुस्तकाच्या माध्यमातून मला ते
कळालं, म्हणून ही वाचन प्रेरणा आपण ही वाचन संस्कृती वाढली पाहिजे. वा. आणखीन एक त्या पुस्तकातलं एक मी असं उदाहरण देईल. ते पुस्तक वाचताना मला एक असं समजलं की आज आम्ही रस्त्याने चाललो, आमचे भारतीय खूप आता घाईत आहेत, खूप घाईत आहेत. चालता चालता एखाद्या गाडीला कट मारतील, समोरून जाताना सांगितलं अरे का रे इतक्या जोरात, नाही मी गडबडीत आहे. आणि कट मारलेल्या त्या गाडीवाल्याशी जर वाद झाले तर हमरीतुमरीवर येतील, त्याच्याशी पार अर्धा तास घालतील, पार पोलीस स्टेशनच्या गोष्टी करतील, कोर्टातल्या गोष्टी करतील. म्हणजे 5 मिनिटं जर सावकाश चालणारा माणूस तो 2 तास घालायला तयार आहे. आणि हे तिथे नाही होत. तिथलचा व्यक्ती संयमी आहे, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याचा वेगळा आहे. आणि तो पाहताना असं सांगतो की मी प्रत्येक दिवशी जे उठतो तर देवाचे आभार मानतो आणि सुरुवात अशी करतो की हा माझा शेवटचा दिवस असेल. बापरे. आणि समाजात बाहेर पडतो तो ह्याच विचाराने बाहेर पडतो की मला देवानं काही लिमिटेड आयुष्य दिलेलं आहे, त्या लिमिटेड आयुष्यामध्ये मला सगळ्यांशी चांगलं वागायचं. क्या बात आहे. तर ही एक मला वाटतं आम्ही ते विचारसरणी आपल्यामध्ये अवलंबनाची अंगीकारण्याची खूप गरज आहे आणि याच्या विचारसरणीनुसारच आपण जगलं पाहिजे. तर हे मला भावलेलं एक चांगलं उदाहरण होतं. क्या बात आहे, बढिया सर. आणि मान्य गाडेकर साहेब यांनी देखील आपल्या वाचनालयासाठी इकेगाई आणि इचिगो इची ही 2 पुस्तके त्यांनी मागवलेली आहेत आणि ती आपल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या किंवा वाचनालयांसाठी निश्चितच लवकरच उपलब्ध होती. अशी ही दुर्मिळ पुस्तके आहेत. आपण दोन्ही एपी लाईव्ह मध्ये या पुस्तकाचा उल्लेख केलेला आहे आणि आपण सर्वांनी मिळून ही पुस्तके वाचावी, जेणेकरून आपल्या जगण्यामध्ये वागण्यामध्ये बदल होईल. या वाचनाव्यतिरिक्त यादव सर अजून कोणत्या कलांमध्ये तुम्हाला रस आहे? वाचण्यातूनच माणूस एक घडत असतो आणि ह्या वाचण्यातूनच तुम्हाला एक दृष्टी समजते. बघा, मी ज्यावेळेस इतिहासाचा अभ्यास करायचो, मी छत्रपतींवर मला वाटतं 15-20च्या पेक्षा जास्त रिअर पुस्तकं मी ते वाचलेली असतील. वासी बेंद्रे असतील, गजानन मेहंदाळे असतील, असे अनेक आहेत की ज्यांचे नावं आता मी एका याच्यामध्ये नाही घेऊ शकत. राजवाडे इतिहास संशोधनाचे काही असतील, काही समग्र साहित्य मंडळाचे असतील, असे अनेक पुस्तकं आहेत. ह्या वाचण्यातून मला एक असा इतिहास किंवा असं एक मनातून एक भावना निर्माण झाली की आपण छत्रपतींच्या राजकीय इतिहासाच्या बाबतीतच एक अंग पाहतोय सर. पण याच्यामध्ये आज असे अनेक प्रकार समोर येत आहेत की छत्रपतींचं चलन हा एक चांगला एक विषय होतो. छत्रपतींचं युद्धतंत्र बघा, विषय होऊ शकतो. क्या बात. छत्रपतींचा आरमार, वा. छत्रपतींचं ज्या राजकीय ज्या धोरणी नीती होत्या त्या काय होत्या. म्हणजे वासी बेंद्रेंनी तर छत्रपतींचा राज्याभिषेक त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं. बापरे. असे अनेक पैलू आहेत की त्याच्यावर आपल्याला ते लिखाण करता येऊ शकतं. पण आपलं वाचन तिथपर्यंत ते झालं की आपल्याला ते बरोबर आपल्या लेखणीतून ते उतरतं. त्यासाठी वाचणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आणखीन आपण विचारलं की ह्या वाचण्याच्या व्यतिरिक्त सर आपला काय छंद आहे, तर मी मोडीचा अभ्यासक आहे. मोडीचे मी असंख्य कागदपत्र वाचले, ते अनुभवले. पण मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस मला असं जाणवलं की आताचं डिजिटल युग आहे, हे तंत्रज्ञान वेगळं आहे, म्हणून आपण याला संगणकावर आणलं पाहिजे. आणि संगणकावर आणायला पाहिजे म्हणून मी ते प्रयत्न सुरू केला सर. त्यावेळेस मला वाटतं मी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस सगळ्यांनी वेड्यात काढलं, हे कसं शक्य आहे. म्हटलं तुम्ही सुरुवात करा, मी ते एक अक्षर बोरूनी तुम्हाला गिरवून देईल. आणि मला वाटतं 6-7 महिने तर मी सॉफ्टवेअर तज्ञांशी बोललो, फिरलो. नगरचे एक एक साहेब आहेत की ते प्राध्यापक आहेत, त्यांनी मला पुण्याचे उदयजी फडके त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि मी त्यांच्याशी बोलून माझी कल्पना सांगितली. तर त्यांनीही सुरुवातीला सांगितलं की मी विचार करून सांगतो म्हणून. आणि मला त्यांनी 2 महिन्यांनी फोन केला, म्हणजे सर तुमचं खरंच खूप चांगला एक हे आहे, याच्यामध्ये तुम्ही करू शकतात, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहे. म्हणून तो मोडीचा पहिला फॉर्म मला वाटतं 2012 मध्ये मी ते काढू शकलो. त्याच्यानंतर 2015-16 मी त्याच्याचं कन्व्हर्टर म्हणून एक सॉफ्टवेअर आणलं, तेही आता बाजारात आहे. आत्ता जसं सरांनी सांगितलं की आत्ता पुस्तकं खूप काही जुनी आहेत,
आता त्यांचं एक प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो ठरलेला. हम्म. तो 100 वर्ष असेल, 150 वर्ष असतील किंवा 200 वर्ष असतील, त्याला डिजिटल करणं खूप गरजेचं आहे. म्हणून ह्या पुस्तकाच्या डिजिटलायझेशन मध्ये जे जे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे ते आम्ही आत्मसात केलं, ते शिकलो. वा. आणि त्या पद्धतीने जवळपास आम्ही नगरच्या वस्तू संग्रहालयामध्ये 10,000 ते 12,000च्या वरती आम्ही पुस्तकं स्कॅनिंग करून ठेवली. क्या बात आहे, बढिया. मी त्यांना छंद विचारला, त्यांनी छंद देखील तेच सांगितलं. मी त्यांना वेगळी काही गोष्ट अशी करता का वाचण्या व्यतिरिक्त, तर तीही गोष्ट परत येऊन मिळते वाचनाशी किंवा परत येऊन मिळते मोडी लिपीशी. तर असं जगणं तेच आणि छंदही तेच आणि सगळं आयुष्य तेच, असं अद्वितीय आणि वेगळं दुर्मिळ उदाहरण आहे आणि असं रसायन आहे संतोष यादव सर. मी त्यांना पुढचा प्रश्न विचारतो, वाचलेल्या पुस्तकावर तुम्हाला चर्चा करायला आवडते का? वाचलेल्या पुस्तकावर मी खूप चर्चा करतो, कारण मी जे पुस्तक वाचतो, माझ्या वडिलांना वाचनाची प्रचंड आवड आहे. ज्या ज्या वेळेस आम्ही निवांत असतो ते वाचनात त्यांनी वाचलेली अनेक पुस्तकं ते सांगतात. बापरे. आणि ते पुस्तक आम्ही घेतो आणि जे मी पुस्तक वाचलं ते त्यांनी वाचलं की त्याच्यावर आम्ही चर्चा करतो. क्या बात आहे, वा. आता मध्ये मध्यंतरीच्या काळात इतिहास हे खूप पठार अवस्था आली वाचनामध्ये. म्हटलं चला आता काहीतरी अवांतर वाचू. आणि अवांतर वाचण्यामध्ये जे मराठीचं समृद्ध साहित्य आहे त्यातून मग मराठीच्या पुस्तकांकडे आम्ही वळालो. आणि मी एक पुस्तक वाचलं की वडील ते 1-2 दिवसातच वाचतात, त्यांच्याकडे प्रचंड वेळ आहे. आणि मग आम्ही जेवताना त्याच्यावर खूप चर्चा करतो की हा पार्ट कसा वाटला, की याचं जीवन कसं, आणि त्याच्यातून आम्ही खूप चर्चा करतो. आता एक कलेक्टर ऑफिसमध्ये आम्हाला एक असा चांगला एक वर्ग मिळालाय, जे जितेंद्र पाटील साहेब असतील, नकासकर साहेब असतील, अमोल बाबुल सारखे मित्र आहेत, गाडेकर साहेबांसारखे मित्र आहेत. आणि यांच्यातून आम्ही चर्चा करत राहतो की बाजारामध्ये हे नवीन पुस्तक आलंय आणि ह्या पुस्तकातून एक चांगली ह्या विषयावर त्यांनी ह्या विषयाला हात घातलाय आणि ते आपण वाचलं पाहिजे. ते वाचून आम्ही चर्चा करतो. एक आता आमचे इतिहासाचे मित्र आहेत कोलते नावाचे, की ते अपघातात आता गेले. त्यांचं मुकद्दर नावाचं एक पुस्तक आता बाजारात आलं. बढिया. तर हे मुकद्दर म्हणजे औरंगजेबाच्या जीवनाची कहाणी सांगणार पुस्तक आहे. 1700 ते 1707 7 वर्षाच्या कालखंडामध्ये औरंगजेब जवळपास नगरमध्येच होता. 20 फेब्रुवारी 1707 ला तो आलमगीर इथेच त्यांनी त्याचा देह ठेवला. म्हणजे एवढा मोठा टच आमच्या नगरला आहे, एवढी मोठी ऐतिहासिक घटना नगरमध्ये होती. पण हे सगळं होत असताना ते पुस्तकात पण येणे गरजेचं आहे, ते वाचकांसमोर येणं गरजेचं आहे आणि हे पुस्तकाच्या माध्यमातूनच आलं असं मला वाटतं. क्या बात आहे. वाचलेल्या पुस्तकावर टिपणं काढता तुम्ही? वाचलेल्या पुस्तकावर मी टिपणं काढतो, कारण त्याच्यामुळेच मला वाटतं मी डॉक्टरेट घेऊ शकलो. आणि मी एक आता कलेक्टर बंगल्याचा इतिहास हे एक पुस्तक आम्ही लिहिलंय, जे 1510 मध्ये कासिम खानी नावाच्या सरदारानं ते लिहिलं. आणि ते लिहिताना तो जो राजवाडा होता त्या राजवाड्यातच आतापर्यंत आलेले सगळे जिल्हाधिकारी महोदय राहतात. 1510 ची त्याची त्या वास्तूची निर्मितीची तारीख आहे. आज तागायत ती वास्तू जशीची तशीच आहे. बापरे, क्या बात आहे. पहिला नगरचा कलेक्टर जो पॉन्टिंजर आहे तो 1818 ला नगरवर पहिला कलेक्टर तो म्हणून आला. 1818 पासून तर आतापर्यंत सगळे जिल्हाधिकारी त्याच बंगल्यात राहतात. बापरे. आणि ह्या बंगल्यामध्ये 2 मक्का मदिन्यातून आणलेले 2 खांबही आहेत. ते 20-20 फुटी खांब. आताचे जिल्हाधिकारी महोदय आहेत जे राजेंद्र भोसले साहेब, त्यांनी आता याला परत एक मोठा उजाळा दिला आणि हे पुस्तक त्यांनी पब्लिश केलं. आणि त्याच्यातून आता ते टिपणं काढण्याची ही सवय खूप चांगल्या पद्धतीने झाली. वाचनासाठी तुम्ही कोणाला पुस्तके भेट देता का? आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाने आणि आमच्या विभागाने असं हे ठरवलेलं आहे की ज्या कार्यक्रमात आम्ही जाणार आहेत तिथं आम्ही शाल बुके असं काही देत नाही. आम्ही पुस्तक घेऊन जातो आणि ते देतो. क्या बात आहे. बढिया. एक चांगला असा संस्कार. आतापर्यंत आम्ही नक्कीच 200-300 पेक्षा जास्त पुस्तकं दिलेली आहेत आणि तेवढेच लोकांनी पण आम्हाला दिलेली. वा. मला असं वाटतं की लग्नामध्ये आहेर दिला जातो, घेतला जातो. ज्याने आहेर दिला त्याची यादी बनवली जाते, ज्यांनी नाही दिला त्याची पण यादी बनवली जाते. म्हणजे सहज लक्षात येते यांनी दिला नाही. आणि ज्यांनी ज्या पद्धतीची साडी किंवा कपडे दिलेले आहेत त्याच पद्धतीचे साडी कपडे त्याला जाताना त्या ठिकाणी नियोजन केलेलं असतं. एवढं जर बारीक नियोजन आपण साध्या कपड्यांबाबत करतो तर आपल्या विचारांबाबत आपण असं नियोजन का करू नये, असा एक चांगला संदेश या पुस्तक भेट देण्याच्या माध्यमातून माननीय संतोष यादव यांनी संपूर्ण जगाला दिलेला आहे. अजून 2 गोष्टी मला या ठिकाणी नमूद कराव्याशा वाटतात.
आज वडील आणि मुलगा, तो जोपर्यंत मुलगा लहान आहे तोपर्यंत वडील त्याच्याशी छान छान गोड गोड किंवा असं बोलतात, मान्य आहे. तो जसं मोठा होत जातो तेव्हा एक विसंवाद वडील आणि मुलामध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. मग ते प्रमाण 90% आहे. 10% मुलगा आणि वडील यांच्यामधले संबंध इतके सुंदर आणि सुदूर असू शकतील. याचं उत्तम उदाहरण प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव आणि त्यांच्या वडिलांमध्ये आहे. मुलामध्ये वडिलांमध्ये एक नॉर्मली जनरल घरांमध्ये काय चर्चा होत असेल जेव्हा ते दोघंच असतात? काय चर्चा होत असेल? तू आला का, गेला का, उठला का, बसला का, हे खाल्लं का, ते खाल्लं का, तुझं काय झालं, पगार झाला का, नाही झाला का? कदाचित या प्रश्नांव्यतिरिक्त पुढचे प्रश्न नसतील असं मला वाटतं बरं. परंतु ह्या सगळ्या बापलेखांसमोर यादव सर आणि त्यांच्या वडिलांचं सुंदर उदाहरण आहे की जेवताना पुस्तकांवर चर्चा होते, वाचलेले. वेगळी दुर्मिळ गोष्ट आहे. आणि आज एक चांगली गोष्ट जी अंगावर काटा आणते, वडील आणि मुलाचं नातं कसं असावं, मग ते दोघं एकमेकांशी कसे वागत असतील आणि एकमेकांबद्दल मनामध्ये काय विचार ठेवत असतील, जे पुस्तकं वाचतात आणि पुस्तकावर चर्चा करतात, ही जोडी बापलेखाची माझ्या मते पृथ्वीवर दुर्मिळ असेल. नाही, मला आणखीन एक असं उदाहरण सांगावं असं वाटतं की आता माझ्या बंधूंच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाला मी एकीगाई नावाचं पुस्तक त्याला भेट दिलं आणि भेट दिलं त्याच्या आतल्या पानात मी लिहिलं, वय वर्ष 40 झाले पण आपण आयुष्यात कशासाठी आलोय आणि आपल्या आयुष्यात काय करायचं हे न उमगलेल्या माझ्या लाडक्या भावाला सस्नेह भेट. आणि ते त्याला पुस्तक दिलं. तर त्याचं वाचन प्रचंड कमी आहे आणि त्याने ते नक्कीच तो चांगलं वाचतोय आता ते आणि ते बघतोय. आणि नात्यातला दुरावा कसा असतो त्याचं एक मी वाचण्यातून अनुभवलेलं एक उत्तम उदाहरण असं आहे की जर बघा एखाद्या शिकाऱ्याला जर तो पक्षी पकडायचा ना, त्या पुराणामध्ये ते लिहिलेलं आहे, त्या पोपट्याला पकडण्यासाठी एका जाळीला तो फळ लावलं जातं आणि त्या जाळीच्या तिथे एक तार असते, तारीला नळी असते. तो बरोबर पोपट त्या नळीवर बसतो आणि ते पेरू किंवा ते फळ घेण्याचा प्रयत्न करतो. पण पोपटाला हे समजतच नाही की ती फिरती नळी असते आणि तो ज्यावेळेस पाय ठेवतो त्यावेळेस तो उलटा लटकतो. त्याच्या मनात प्रचंड भीती असते की मला आता काय केलंय काय. ते एकदम घट्ट ती नळी त्यांनी पकडलेली असते, तो ते सोडतच नाही. खरं तर ती सोडली तर तो उडून जाऊ शकतो आणि मुक्त होऊ शकतो, पण तो फक्त विल्या कारणामुळं ते काय करत नाही, नळी सोडत नाही. असंच मी दुसरं उदाहरण देतो की ज्या ठिकाणी माकडाचा खूप मोठा उपद्रव असतो तिथे हे माकड पकडण्याची एक कला आहे. ते काय करतात, एक छोटासा एक माठ घेतात, त्या माठाचं तोंड फक्त हात जाईन एवढंच असतं आणि त्या माठामध्ये एक आंबा किंवा काहीतरी फळ त्याच्यात टाकलेलं असतं. हे माकड तिथे जातं आणि त्या हांड्यामध्ये हात घालतं. त्या हांड्याची रचना अशी असते की फळ तर घेता येतं पण वरती काढताना ते हात गुतवतो. पण ते जर फळ सोडून दिलं तर हात तुमचा निघतो, पण त्या माकडाला ते फळही सोडायचं नाही आणि हातही बाहेर आणि तो त्या शिकारीच्या याच्यात असतो. म्हणून मला असं वाटतं की हे मानवी आयुष्याला खूप सूट होणारं उदाहरण आहे. माणसाने काही गोष्टी सोडल्या पाहिजे आणि काही गोष्टी त्या स्वीकारल्या पण पाहिजेत. तर हेच हे पुस्तकातूनच आपल्याला मिळू शकतं. त्याच्यामुळे तुमची वाचन संस्कृती ही चांगली तुम्ही निर्माण केली पाहिजे. क्या बात आहे. अत्यंत सुंदर उदाहरणामधून आणि स्वतःच्या जगण्यातून यादव सर यांनी ही सुंदर मुलाखत या समारोपापर्यंत येऊन ठेवलेली आहे. शेवटचा एक गोड प्रश्न त्यांच्यासाठी या मुलाखतीचा, नव्या पिढीला वाचनाबद्दल आपण काय संदेश द्याल? नव्या पिढीने खरं तर आत्ताच्या मुलांनी किंवा मित्रांनी सगळ्यांनी तुम्ही काही ना काहीतरी वाचलं पाहिजे आणि ते पुस्तक रूपी तुम्हाला आज प्रत्येक वयाचं पुस्तक आहे, तुमच्या प्रत्येक छंदाचं पुस्तक आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ते घेतलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि वाचन संस्कृती आपण आपली वाढवली पाहिजे. पालकांना माझी विनंती आहे, तुम्ही असे महागडे उपकरणं त्यांना आणून देतात, तुम्ही त्यांना बाजारामधले चांगले काही पुस्तकं त्यांना उपलब्ध करून द्या, ते आणून द्या घरी. आज मी अनेक ठिकाणी जातो, प्रत्येक जण सांगतात आज माझी टीव्ही 1.5 लाखाची आहे, 2 लाखाची आहे, पण मला असे खूप कमी घरं आहेत की त्याच्यामध्ये आमची लायब्ररी एवढी आहे आणि लायब्ररीत इतके पुस्तकं आहेत असं मला कोणीही सांगितलं नाही आणि ते बोटावर मोजण्या एवढ्याच लोकांनी सांगितलं. तर खरं तर आपल्याला घडवण्याची जी कला दिशा देते ते पुस्तकच असतं. तर ते पुस्तक ह्या पिढीने वाचलं पाहिजे
भले तुम्ही इंटरनेटचा उपयोग करतात, मोबाईलचा करतात, टॅबचा करतात, लॅपटॉपचा करतात, तुम्ही ई बुक का होईना आता ते उपलब्ध आहे, वा, ते तुम्ही वाचलं पाहिजे, त्याच्यातून तुमचे टिपणं काढले पाहिजेत आणि त्यातूनच तुम्ही तुमचा जर खरा मित्र कोण असेल ना, तर मला असं वाटतं की पुस्तकासारखा चांगला आणि खरा मित्र कोणी असेल तर तो तुम्हाला नक्कीच गायडन्स करेल. नव्या पिढीला वाचनाबद्दल अत्यंत सुंदर असा विचार या व्याख्यानमालेच्या माध्यमातून प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव यांनी दिलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांसमोर आपण या व्याख्यानमालेतील या पुष्पाचा समारोप करत आहोत. ग्रंथालय निरीक्षक सन्माननीय रामदास शिंदे साहेब यांना विनंती करतो, आपण या फेसबुक लाईव्हवर ज्यांनी सुंदर विचार आपणासमोर पुस्तकांबद्दल प्रस्तुत केले त्याबद्दल आपण प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव यांचे आणि त्याचबरोबर ही व्याख्यानमाला आम्हाला सगळ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय शिवजी गाडेकर साहेब यांचे आणि या फेसबुक लाईव्ह बघणाऱ्या प्रत्येक मराठी मनाचे आपण आभार मानावेत अशी आपणास नम्र विनंती. तत्पूर्वी 2 अशी सुंदर पुस्तके जी संपादित केलेली आहेत, लिहिलेली आहेत, संशोधनातून पुढे आलेली आहेत, अशी 2 सुंदर पुस्तके. यामध्ये एक पुस्तक आहे जिल्हाधिकारी निवास, अत्यंत सुंदर पुस्तक आहे हे. कासिम खानी महाल ते जिल्हाधिकारी निवास, 500 वर्षांचे नगर निवास असं हे सुंदर पुस्तक. लेखक आहे डॉक्टर संतोष यादव. आणि हे दुसरं पुस्तक आहे अत्यंत सुंदर असं पुस्तक जे मंदिर सौंदर्य, नगर जिल्ह्यातील प्राचीन मंदिर आहे असं हे सुंदर पुस्तक. अशी 2 पुस्तके बसून पहिले ते त्यांना प्रदान करावी नम्र विनंती. असं हे सुंदर पुस्तक या ठिकाणी नव्याने नगरच्या इतिहासाबद्दल या अहमदनगर ग्रंथालय अधिकारी कार्यालयामध्ये हे पुस्तक समाविष्ट होत आहे. दुसरं पुस्तक मंदिर सौंदर्य असं गोड पुस्तक या ठिकाणी ग्रंथालयाला प्रदान करावं आदरणीय गाडेकर साहेब यांना. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. मी रामदास शिंदे यांना विनंती करतो आपण आभार प्रदर्शन प्रस्तुत करावं. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हा ग्रंथालयाधिकारी कार्यालय अहमदनगर, ग्रंथ संचालनालय मुंबई, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन, मराठी भाषा गौरव दिन या निमित्त जिल्हा ग्रंथालयाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित व्याख्यानमालेचे 4थे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडे उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर संतोष यादव, अधीक्षक ऐतिहासिक वास्तू संग्रहालय, इतिहास संशोधन संस्था अहमदनगर यांनी माझ्या संशोधनामध्ये मराठी भाषेचे योगदान या विषयावर आपल्याला बहुमोल असे मार्गदर्शन केले. तसेच सुख पाहता जीवा पुढे, दुःख पर्वता एवढे असा या जीवनाच्या बागेत आनंद फुलवायचा असेल तर प्रत्येकाने आपल्याला कोणता ना कोणता छंद लावून घेतला पाहिजे असे प्रतिपादन करून बहुमोल असे ऐतिहासिक मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी जिल्हा ग्रंथालयाधिकारी कार्यालय वतीने त्यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक श्री गाडेकर साहेब, जिल्हा ग्रंथालयाधिकारी अहमदनगर हे उपस्थित राहिले स्वागत प्रस्तावित केले त्याबद्दल त्यांचेही मी जिल्हा ग्रंथालयाधिकारी कार्यालयाच्या वतीने आभार मानतो. तसेच या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमासाठी आपल्याला बहुमोल सहकार्य केलेले तसेच मुलाखत घेऊन सहभाग घेतला ते आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अमोल बाबुल सर यांचे मी जिल्हा ग्रंथालयाधिकारी कार्यालयाच्या वतीने आभार मानतो. व या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून संचालनातील सर्व अधिकारी कर्मचारी वृंद तसेच विविध ग्रंथालयाचे पदाधिकारी कर्मचारी वृंद व श्रोतावर्ग या लाईव्ह कार्यक्रमाचा लाभ घेत असलेले सर्व श्रोते यांचे मी जिल्हा ग्रंथालयाधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या वतीने आभार मानतो व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.